थोडीशी एज लागली होती. बॉल सरळ जातो विकेट किपरच्या मागे. लॉंग स्टॉपच्या बाहेर 4 रन साठी चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार येतोय स्वराज्य स्पोर्ट कशिले टीम साठी. सुरुवात अतिशय चांगली झालेली आहे स्वराज्य स्पोर्ट टीम साठी. वेळेबद्दल सहकार्य करायचं लक्षात घ्या. बॉल अगदी स्ट्रेट गेलेला आहे. जो गेट आहे गेटच्या सुद्धा बाहेर तो बॉल निघून गेलेला आहे असं वाटतंय. लॉंग स्टॉपच्या दिशेने हा बॉल फरार झाला होता. काय जबरदस्त गतीने बॉल टाकला होता. राजन पाटीलचा जर आपण विचार केला तर राजन पाटील एक अतिशय चांगला खेळाडू, एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे. ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा राजन पाटीलने चांगली चमकदार कामगिरी केलेली आहे. मात्र आता आपण बघतोय न्यू 40+ क्रिकेटमध्ये खेळताना दिसतोय आणि या क्रिकेटमध्ये सुद्धा एक परफेक्ट ऑलराऊंडर ची भूमिका बजावत असताना आपल्या टीम साठी राजन पाटील. तर दुसऱ्या बाजूने जर बघितलं तर स्वराज्य स्पोर्ट कशेली ही सुद्धा टीम एक अतिशय चांगली टीम आहे. अप्रतिम असं आयोजन आपण बघतोय. स्वयंभू युवा प्रतिष्ठान आणि जितू शेठ गवली यांचं अप्रतिम असं आयोजन. आमदार चषक 2025 माझ्या जोडीला समालोचन कक्षामध्ये आपण बघतोय ज्ञानेश्वर मुकादम आमचे समालोचक. ओ चांगला फटका उचलून खेळलाय. बॉलला पाठवलाय डीप मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी आहे. चांगला कॅच. विकेट जाते आणि दुसऱ्याच बॉलवर विकेट मिळवण्यामध्ये यश. मोठा फटका खेळायचा होता. मात्र मोठा फटका खेळत असताना या ठिकाणी विकेट जाते साई पाटील याची आणि दुसऱ्याच बॉलवर विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी ठरतोय. पहिल्या बॉलवर चौकार जरूर गेला होता मात्र दुसऱ्या बॉलवर विकेटने कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज राजन पाटील. महेश तरे येतोय नवीन बॅटर बॅटिंग साठी. क्रमांक 3 वर बॅटिंग साठी येतोय. एखादा जर ओपनिंग बॅटर लवकर आउट झाला तर क्रमांक 3च्या बॅटरला चांगली बॅटिंग करावी लागते आणि या वेळेला महेश तरे याला चांगली बॅटिंग करावी लागेल. यजमान टीम स्वयंभू पायगावने सुद्धा चांगली कामगिरी केली. आतापर्यंत 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत. ही क्वार्टर फायनल बघतोय. क्वार्टर फायनल नंबर 4 आहे आजच्या नाईट मधली पहिली. यावेळेस बॉल बॅक ड्राईव्ह रन ची संधी. विकेट जाईल रनआउटच्या रूपाने. फलंदाज होतोय बाद. भरत इज आउट. डायमंड डकवर आउट होतोय फलंदाज भरत. चार बॉल आतापर्यंत टाकलेले आहेत. 4 बॉल मध्ये फक्त 4 धावा खर्च करतो. पहिल्या बॉलवर चौकार आला होता त्यानंतर कुठल्याही बॉलवर धाव दिलेली नाहीये राजनने. ओ एज लागली. विकेट किपरने कॅच सोडलेला. या ठिकाणी डिरेक्ट हिटचा सुद्धा प्रयत्न. या ठिकाणी एक धाव कंप्लीट केलेली आहे. थोडासा नाराज दिसतो आपल्याला या ठिकाणी राजन. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 वर. मॅचची एज लागली होती. शेवटचा किनारा लागला होता आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. कॅच सुटला जातोय. नाहीतर कॉन्फाईनच्या रूपाने गडी बाद होण्याची शक्यता होती. अंतिम एक बॉल शेष. अतिशय चांगलं षटक टाकताना दिसतोय गोलंदाज राजन पाटील. अंतिम बॉल घेऊन जाईल. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा राजन पाटील. ओ जोरदार अपील. फ्लम एल्बी. फलंदाज बाद. तिसरा फलंदाज बाद होतोय स्वराज्य स्पोर्ट खाडी स्वराज्य स्पोर्ट कशिले टीमचा. रणजित इज आउट.
मध्ये तब्बल जर आपण बघितलं 2 गडी बाद केले, फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत आणि एक रनआउटच्या रूपाने सुद्धा विकेट घेतली होती आणि त्याच्यावर सुद्धा जर अधिकार जर आपण बघितलं तर राजन याचा होता, कारण तो रनआउट सुद्धा राजन यानेच केलेला होता. निलेश मडवी येतोय बॉलिंग मार्कवर, वीर तानाजी बॅटिंग साठी येतोय निलेश आणि बॉलिंग साठी येतोय राजेश. राजेशची थोडे आपण जर बघितलं तर रनअप थोडासा छोटा दिसतोय. मास्टर क्रिकेटमध्ये 40+ क्रिकेटमध्ये रनअप थोडासा छोटाच असतोय. पहिला बॉल घेऊन जाईल राजेश. हवेत खेळला यावेळेला एक्स्ट्रा कामाच्या दिशेने 1 बाउन्स बॉल उचलण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग होते. 2चा कॉल आहे. जोपर्यंत थ्रो येतो राजेशच्या हातामध्ये तोपर्यंत 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर आणि या 2 रनने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 7 रन्स. स्वराज्य कशेली विरुद्ध वीर तानाजी दापोडे या 2 टीम मध्ये ही क्वार्टर फायनल मॅच आपण बघतो. यानंतर आणखीन एक क्वार्टर फायनल मॅच, एक सेमीफायनल, एक मेगा फायनल. जोरात टाकला होता हा बॉल, गती अतिशय चांगली मेंटेन केली या बॉलवर राजेशने. चांगला स्पेस काढताना दिसतो आपल्या बॉलिंग मध्ये राजेश. कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल वीर तानाजी दापोडे. मात्र दुसऱ्या बाजूने जर बघितलं कशिले टीम जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न, मात्र पहिल्या षटकामध्ये खूपच कमी धावा आलेल्या आहेत. यावेळेस 6 बॉल आहे, मिड ऑफच्या दिशेने लँड होईल. डीप मधून फिल्डर येतोय. 2चा कॉल, पुन्हा एकदा रनआउटची संधी. विकेट जाईल आणि विकेट जाते. विकेट नंबर 4, फलंदाज बाद. झालेला आहे स्कोर बोर्डवर फक्त आणि फक्त 8 रन्स. 8 बॉल मध्ये आपण बघितलं 9 बॉल मध्ये 8 रन्स आणि विकेट गेलेल्या आहेत ते 4. मागच्या मॅच मध्ये आपण जर बघितले तर 3 ओव्हरच्या सामन्यामध्ये एक टीम ऑल आउट झाली होती. जोशी 11 भातवड ए टीम ही 3 षटकाच्या सामन्यामध्ये ऑल आउट झाली होती. 9 बॉल मध्ये आतापर्यंत 4 विकेट गेलेले आहेत. अद्याप 9 बॉल शेष असतील. राजेश पाटील आपल्या बॉलिंग मार्कवर चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. बॉलर राजेश पाटील. स्ट्राइक एंडला आहे फलंदाज निलेश. ऑन ड्राइव्ह चांगला फटका, यावेळेस फ्लिक केलाय बॉलला. मिड विकेटच्या दिशेने डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. थोडसा फ्लंबल होतो तिथला फिल्डर, मात्र त्याचा फायदा लगेच उचलतात दोन्ही बॅटर आणि 2 रन या ठिकाणी सहजतेने पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या पोहोचते ती 10 वर. 10 लॉस ऑफ 4 विकेट. ज्ञानेश्वर मुकादर आमचे स्कोरर अतिशय चांगली स्कोरिंग करताना आणि भरपूर चांगल्या टुर्नामेंट मध्ये त्यांनी स्कोरिंग केलेली आहे. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. हवा तसा बॅटच्या पट्ट्यात बॉल येत नाही. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने जातोय. स्वतः गोलंदाज जातो बॉल अडवण्यासाठी. राजेश पाटील फक्त एकच धाव मिळते. 1 धावेने स्कोर जातो स्कोर बोर्डवर 11 रन्स. अंतिम बॉल शेष. शेवटचा बॉल घेऊन जाईल बॉलर राजेश पाटील. चांगली गोलंदाजी केली राजेशने सुद्धा. आपण जर बघितलं तर मोठा फटका मारण्याची मुभा दिलेली नाहीये. रोखून ठेवलेला आहे, फलंदाजांना बांधून ठेवलेला आहे. चांगली गोलंदाजी राजेशची. यावेळेस स्लिपिंग एज. हवेत बॉल आहे, मात्र थोडासा पुढे आला विकेट किपर. नो मॅन लँडला बॉल पडतो. एक जीवनदान मिळते फलंदाजाला. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती. तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6च्या सरासरीने धावा झालेल्या आहेत त्या 12 रन्स 4 गडीच्या मोबदल्यात. पायगाव टीम कॅप्टन आणि गावदेवी पूर्णा टीम कॅप्टन आपण टॉस साठी रेडी राहायचं आहे. दुसरी क्वार्टर फायनल मॅच या 2 टीम मध्ये असेल. दोन्ही टीम आपण रेडी राहायचं आहे. पहिल्या षटकामध्ये राजन पाटीलने धाबा खर्च केल्या 5, 2 विकेट मिळवल्या. दुसऱ्या षटकामध्ये राजेश पाटीलने धाबा खर्च केल्या 7 विकेट मिळाली नाहीये. मात्र इकॉनॉमिकल चांगली गोलंदाजी केलेली आहे राजेश पाटील याने. अंतिम षटक शिल्लक. अंतिम षटकामध्ये
जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील स्वराज्य कशिले टीमला. आतापर्यंत बघितलं पण टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय होता बॅटिंग करण्याचा तो यशस्वी नाहीये. बॅटिंग करून तुम्हाला जर समोरच्या टीमवर प्रेशर द्यायचं असेल तर नक्कीच 2 षटकामध्ये 20 पेक्षा जास्त धावा यायला पाहिजे होता. वातावरणामध्ये बघितलं आपण तर थंडी भरपूर आहे. निलेश पाटील येतोय बॉलिंग मार्कवर. पुन्हा गेला स्क्वेअर कट केले आहे. बॉल जातोय डीप पॉइंटच्या दिशेने. मिस फिल्डिंग. बॉल निघून जाईल का? यस निघून जातो. डीप पॉइंट बाउंड्री बाहेर. 4 रनसाठी चौकार. बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवर बाउंड्री आली होती साई पाटीलच्या बॅट मधून. त्यानंतर बाउंड्री दिसली नव्हती आपल्याला आणि या वेळेला जयेशच्या बॅट मधून ही बाउंड्री दिसते आपल्याला. चौकार आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 16 रन्स. 16 लॉस ऑफ 4 विकेट. 5 बॉल शेष आहेत. अशा प्रकारची बॅटिंग करावी लागेल. अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल एक चांगल्या टोटल पर्यंत जाण्यासाठी. वीर तानाजी दापोडे टीम मध्ये सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. कमीत कमीत 3 षटकामध्ये 30 धावा तरी यायला पाहिजे. 16 धावा तर आलेल्या आहेत. उर्वरित 5 बॉल शेष. 5 बॉल मध्ये 14 ते 15 धावा जर आल्या तर नक्कीच एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतो. 2 मोठे फटके बिग हिट यायला पाहिजे या स्लॉग ओव्हर मध्ये. जयेश स्ट्राइक एंड वर बॉलिंग मार्क वर पुन्हा एकदा सज्ज होईल निलेश पाटील. चौकारांनी स्वागत केले. थोडीशी मिसफिल्ड झाली होती डीप पॉइंटच्या फिल्डरच्या हातून. हवेत बॉल ह्या वेळेला टर्न करत होता ऑन साइडला. डीप स्क्वेअरलेसच्या दिशेने फिल्डर येतोय. 1 बाउन्स. चांगली फिल्डिंग. थ्रो होतोय मात्र थोडासा खराब थ्रो. 2 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. दोन्ही टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 18 रन्स. अशाच प्रकारचे रन यायला पाहिजे. सिंगल गेल्यावर कुठल्या प्रकारचा प्रभाव पडणार नाही मात्र डबल गेल्यानंतर थोडस प्रभाव पडेल. थोडस प्रेशर येऊ शकेल फिल्डरवर आणि बॉलरवर सुद्धा. लेफ्ट आर्मनी पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये बॉल खोदून काढला जातो. बॅकलिपला खाली घेऊन शॉर्ट कव्हरच्या दिशेने 1 रन पूर्ण. पुन्हा एकदा 2चा कॉल मात्र वेट हा कॉल दिलेला आहे. हे बघितलं ओ थ्रो होतोय आणि त्याचा फायदा मिळतोय फलंदाजांना. सिंगल ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट केलेलं आहे दोन्ही बॅटरनी आणि 2 धावा पूर्ण करतात. धावसंख्या पोहोचते ती 20 वर. 3 बॉल अद्याप शेष आहेत मात्र नक्कीच विशेष असतील. 5 ते 7 धावा जरी आल्या तरी सुद्धा एक फायटिंग टोटल पर्यंत जाऊ शकेल बॅटिंग करणारी टीम स्वराज्य कशेली. प्रयत्न असेल 3 बॉल मध्ये एखादा मोठा फटका मारण्याचा. स्ट्राइक एंड वर सध्या आपण बघतो बॅटर येतोय जयेश पाटील. जयेश पाटील थोडासा बाहेर निघाला हा बॉल. अँगल बनवला. कट झाला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. 1+1 2 रन या ठिकाणी. या बोनस असतील 2 धावा खास करून स्वराज्य कशिले टीम साठी. ज्या ठिकाणी धावा येत नाही त्या ठिकाणी एक्स्ट्राच्या रूपाने धावा येतात. नक्कीच हे धावांचं स्वागत केलं जाईल कशिले टीम कडून. धावसंख्या पोहोचते ती 22 वर. अद्याप 3 बॉल शेष. लेफ्ट आर्मनी पुन्हा एकदा लेग कटर. अतिशय चांगला बॉल. गती चांगली होती. थोडासा खाली सुद्धा राहिला. क्रॉस पॅडेड शॉट खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा चुकतोय आणि हा येतोय डॉट बॉल. प्ले अँड मिस. शेवटचे 2 बॉल शेष. चला पायगाव टीम कॅप्टन आणि गावदेवी पूर्ण टीम कॅप्टन आपण टॉस साठी लगेच हजर राहायचंय टॉस बॉक्स मध्ये. शेवटचा ऑफिशियल कॉल दोन्ही टीम साठी. लेफ्ट आर्मनी पुन्हा एकदा चांगला फटका जरूर आहे. गॅप मध्ये सुद्धा आहे आणि बॉल जाईल वाईड लॉंगांच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. निलेशच्या बॅट मध्ये येतो हा खणखणीत चौकार.
अद्याप शेवटचा बॉल शिल्लक आहे. 2 धावा जरी आल्या तरी सुद्धा महत्वपूर्ण असतील स्वराज्य कशिला टीमला, कारण अशा वातावरणामध्ये हे टोटल चेस करणं सुद्धा थोडंसं कठीण जाऊ शकतंय. अंतिम बॉल टॉप एज, या वेळेला विकेट जाण्याची शक्यता नाहीये. एकच धाव मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न, धावचीची संधी आहे आणि धावचीच्या रूपाने विकेट जाईल. किरण मिळेल आणि विकेट जाते. या ठिकाणी एकच धाव मिळेल. 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27-9च्या सरासरीने आणि 9.33च्या सरासरीने 28चं टार्गेट असेल वीर तानाजी दापोडे टीम समोर सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी. जाऊया आपण टॉस कडे, ज्या ठिकाणी 2 टीम असतील. एका बाजूने यजमान टीम स्वयंभू पायगाव आणि दुसऱ्या बाजूने असेल गावदेवी पूर्णा टीम. आणि टॉस साठी जातील डॉक्टर गवली सर. स्वयंभू पायगाव आणि गावदेवी पूर्णा दोन्ही कॅप्टनने जॉयकुमार अँड कंपनी टॉस बॉक्स मध्ये यायचे यासाठी मी विशेष आभार सुजित अर्थात तात्या शेठ पाटील यांचं व्यक्त करतोय. BCA चे प्रीतिमान प्रेसिडेंट आहेत. तसेच जॉयकुमार यांचा सुद्धा विशेष आभार टॉस बॉक्स साठी. मी विनंती करणार आहे आमचे प्रोफेशनल आर्टिस्ट पवन मडवी तसेच निशान मुकादम दोन्ही हे मान्यवर यांच्या उपस्थित टॉस होईल. पवन मडवी प्रोफेशनल आर्टिस्ट आहेत, कमर्शियल आर्टिस्ट आहेत. खूप खूप स्वागत आहे पवन. आणि निशान आमचं लाईट इव्हेंट टेक्निकल पर्सन आहेत. निशानला पण याच्यामध्ये निशान कॉईनची खरं तर लोकांना माहिती आहे, तरी सांगणं फार गरजेचं असणार आहे, कारण स्पर्धा आमदार चषक 2024-25 आणि आयोजन समिती जी आहे, कमिटी आहे स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव न्यू 40+. निशान मुकादम यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. कॉलिंग कोण करणार आहे? कॉलिंग येस येस सातत्याने पाहुण्यांना मान दिलेला आहे. स्वयंभू निशान मुकादम यांच्या शुभ हस्ते टॉस आणि आलेला सुद्धा आहे स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव. दोघांचं पवन खूप खूप स्वागत. त्याचबरोबर निशान आपलं सुद्धा खूप खूप आभार. नो प्रॉब्लेम राकेश. तर मित्रांनो टॉस जिंकलेला आहे गावदेवी स्पोर्ट्स पूर्ण संघ कॅप्टनने. पण राकेश डिसिजन पेंडिंग आहे. पण कसं वाटलं खेळताना? दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मैदान कसं वाटलं, आयोजन कसं वाटलं? स्वयंभू स्पोर्ट्स, स्वयंभू युवा प्रतिष्ठान, स्वयंभू स्पोर्ट्स न्यू 40+. आयोजन खूप चांगलं आहे आणि स्वयंभू स्पोर्ट बोला म्हणजे आमची पण टीम आहे, घरची टीम आपली आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दलचे आम्ही आभार व्यक्त करतो. आणि अतिशय चांगले आयोजन केलेलं आहे आणि या फ्लडलाईटमध्ये गेलेला एकतर वेगळा अनुभव भेटतो. आणि 40+चे सामने ते मोस्टली दिवसा होतात आणि रात्री खेळायला भेटतो. त्यामुळे जो आयोजन केलं तो अतिशय सुंदर आयोजन केलेलं आहे. राकेश उल्लेख केला स्वयंभू स्पोर्ट आमची पण टीम आहे. मला आजी आठवते की जेव्हा जेव्हा मी रेग्युलर क्रिकेट पण खेळायला पूर्णाला यायचो ना, तेव्हा पूर्णा गावचा आम्हाला खूप सपोर्ट मिळायचा, खूप सहकार्य मिळायचं, संपूर्ण प्रेक्षकांचा सपोर्ट मिळायचं. तर डिसिजन आपला पेंडिंग असणार आहे. या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. विकास मुकादम एक प्रश्न नक्की विचारणार आहे, आयोजनाशी विचारणार आहे, कारण तुम्ही खूप मेहनत घेतलेली आहे. कारण जिथे कमी तिथे आम्ही असं विकास मुकादम हे कॅप्टन सुद्धा आहेत आणि त्यांचं सातत्याने मी सुद्धा बघितलेलं आहे, जिथे कमी तिथे विकास मुकादम हजर असतील. काय अनुभव आला आयोजन करण्यामध्ये? काय मेहनत करावी लागली? ना अनुभवाची तर मी खरंच म्हणजे जे सहकारी जे मी आमचे मेन आहेत ते डॉक्टर गवली. मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही आम्हाला शिकवलं म्हणून आज इथे आम्ही उभे राहिलो शकलो. कारण हे एवढं आयोजन करायला तुम्ही आमच्या सदैव पाठीमागे नसता, समोर उभे असता आणि तुम्ही आम्हाला शिकवता की बाबा विकास असं करायला पाहिजे, दीपक असं करायला पाहिजे, जितू असं करायला पाहिजे. जेवढ्या पायगाव गावामध्ये मोठ्या स्पर्धा होतात त्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा असतोय. आणि हे जे आम्ही आज दिवस बघतोय आणि ही जी स्पर्धा बघतोय याचं श्रेय मी जास्त अति नाही सांगत, पण डॉक्टर गवली जर नसते तर हे श्रेय आणि हा लूक ह्यामध्ये कमतरता असती. कारण डॉक्टर गवलीचे कुठलीही अँगलमध्ये कुठलीही गोष्ट कमी आहे तर ते ॲडजस्ट करतात आणि एक फोनवर त्याला कोण नाही बोलत नाही. आज जर विचार केला तर कॉमेंटेटरचा जर प्रॉब्लेम झाला होता, पण डॉक्टर गवलीने 5 मिनिटात तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. म्हणून डॉक्टर गवली हे आमच्यासाठी सर्वस्व आहे. खूप खूप खरं तर तुमचा हा मनाचा मोठेपणा आहे. येस सर.
क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला ऑल द बेस्ट दोन्ही टीमसाठी. वळूया आपण नेक्स्ट मॅच कडे. वळूया आपण नेक्स्ट मॅच कडे. समोर जे लक्ष्य आहे 28 9.33 षटकातील पहिला चेंडू स्टेप आउट झालेला आहे. ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला मिड विकेटला पहिली तो अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. थोडासा फ्रंबल होतोय क्षेत्ररक्षक तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. मॅच फाईट होईल असं वाटतंय कारण अस्किंग 100 जर बघितलं आपण 9.33 18 चेंडू आणि 28 धावा. सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. राजन पाटील आणि हरिदास. पहिलं षटक पुन्हा एकदा ऑफ स्पिन गोलंदाज महेश तरे. फुल टॉस चेंडू आणि स्वांग केलेला आहे. चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमा पार षटकार आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. इट्स अ बीमर. राजन पाटीलला तुम्ही अशा प्रकारचा चेंडू देऊ शकत नाही. राजन पाटील असेल दिनेश पाटील असेल असे काही बॅटर आहेत ना त्यांना तुम्ही अशा प्रकारचा चेंडू देऊ शकत नाही. फुल टॉस चेंडू होता बीमर. 6+1 7 धावा मिळत आहेत. धावसंख्या झालेली 9. चांगली सुरुवात आहे. आस्किंग 100 9.33 अगदी एका चेंडू मध्ये आवश्यक धावगतीला स्पर्श केलेला आहे. मॅच लगेच सुरू होईल. उघड्या डोळे बघा नीट कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि फ्री हिट असा एक चेंडू असतो ज्ञानेश्वर मुकादम की त्यावर फक्त धावपथच्या रोपानेच फलंदाज बाद होऊ शकते. फलंदाजाला पूर्णपणे मुभा असते मोठा फटका खेळण्याची. मित्रांनो आपण पाहतात आमदार चषक 2025 स्वयंभू युवा प्रतिष्ठान आणि स्वयंभू न्यू 40+ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा. महेश पुन्हा एकदा फटका खेळला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू हवेत आहे. झेल होईल का? जीवनदान. चेंडू सीमा पार चौकार. हा कदाचित टर्निंग पॉइंट ठरू शकतो. धावसंख्या झाले 13. थोडंसं इनसाइड आउटचा अंदाज बघायला मिळाला आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला एक झेल सोडला गेला आणि चेंडू निघून गेला. सीमा पार. धावसंख्या आहे 13. काय बॅटिंग करतोय राजन. आणि मी तर म्हणते हे बऱ्याच वेळेला काय होतं की बॅटर डिफेन्सिव्ह पवित्र स्वीकारतात आणि आस्किंग 100चा दबाव वाढत जातो आणि त्यानंतर शेवटच्या षटकात मात्र निराशा पदरी येते. राजन असा एक बॅटर आहे की तो त्याचा नैसर्गिक खेळ करताना दिसतोय. महेश पुन्हा काय फटका खेळलाय. क्रिकेट मधला सर्वात सुरक्षित फटका. चेंडू जाईल सीमा पार 4 धावा. क्रिकेट मधला ज्याला सुरक्षित फटका संबोधलं जातं लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये एका टप्प्यानं हा चेंडू सीमापार गेला. आता मला धावसंख्येला वेग येतोय. 17 धाव होत आहेत. 17. आता जिंकण्यासाठी फक्त 11 धावांची आवश्यकता आहे. 11 रिक्वायर्ड. महेश याला मात्र अगदी सरळ बॅटने ड्राईव्ह केलाय. कॉन्फिडन्स लुकिंग स्ट्रोक. मानसिक दबाव स्पष्ट दिसतोय. 2 धावा मिळतात. धावसंख्या झालेली आहे 19 विदाउट लॉस. काय बॅटिंग पहिल्या षटकामध्ये. अगदी विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय वीर तानाजी दापोडे हा संघ. क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहतोय. इट्स अ क्वार्टर फायनल मॅच. उपांत्य पूर्व फेरीतली मॅच. वीर तानाजी दापोडे विरुद्ध स्वराज्य स्पोर्ट्स कशेळी. महेश राईट आर्म याला बॅकफुट लावून हलकासा चेंडू ढकललेला आहे कव्हरला आणि राजाने बघितले की शेवटचा चेंडू आहे. स्ट्राईक आपल्याकडे ठेवायचे आहे. अजून मला एक चेंडू बाकी आहे. यस अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे.
कारण भीमर चेंडू जो होता ना, धावसंख्या झालेली 20 जिंकण्यासाठी फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 8 धावा. आता प्रथम स्ट्राईक घेताना पाहतोय हरिदास पाटील. थोडस डिफेन्सिव्हरित्या खेळण्याचा प्रयत्न होता, ढकलण्याचा प्रयत्न ऑन साईडला होता. उजव्याच्या बाहेर चेंडूला षटक समाप्त झालेला आहे. वीर दापोली संघाची एक दमदार सुरुवात. आणि आता मात्र समीकरण राहिलेले 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. बारा चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. हे जे समीकरण आहे ना, या समीकरणामध्ये सुद्धा भारत झिम्बाब्वे विरुद्ध पराभूत झालेला आहे. वर्ल्ड कप 99च्या मॅच मध्ये असं समीकरण होतं. 12 चेंडू आणि 9 धावा. आणि भारताचे 3 फलंदाज बाद झाले एकाच षटकामध्ये. हेनरी ओलोंगाने तिघांना तंबूचा रस्ता दाखवला. रॉबिन सिंग, श्रीनाथ आणि व्यंकटेश प्रसाद तिघांना बाद केलं. निलेश मडवी मार्गस्थ यार मात्र ड्राईव्ह केले कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. महेश त्या ठिकाणी सज्ज आहे. 1 धाव तो मान घेतली जाते. आता मात्र जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 7 धावांची. धावसंख्या झाली 21 11 चेंडू आणि 7 धावा. यानंतर गावदेवी स्पोर्ट पूर्णा संघाने आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय आणि स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाने आपली सलामीची जोडी तैनात ठेवायची आहे. निलेश राईट आर्म याला ओपन स्टबल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा काय इशारा ते पाहूया आपण. वी आर वेटिंग अंपायर डिसिजन. दोन्ही पंच एकत्र येतील. कृपया दोन्ही पंच एकत्र येऊन डिसिजन घेतील. नो आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट अंपायर. हे पहा पंच डिसिजन घेतील. पंचांच्या जवळ कोणी जाऊ नका. पंच डिसिजन घेतील. अंपायर डिसिजन विल बी द लास्ट डिसिजन. देयर इज नो आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट अंपायर. याला मात्र अपील केलं जात आहे. पण पंचांचं बारकाईने लक्ष होतं की चेंडू हा डाव्या एसटीच्या बाहेरून जात होता. पण मात्र धावबादच्या रूपाने फलंदाज हरिदास बाद होतोय. आता मात्र वीर तानाजी दापोडे संघाची सर्वोत्कृष्ट फलंदाजीची जोडी खेळपट्टीवर आहे. राजन यांनी दाखवून दिलेल्या आक्रमकता बघायला मिळेल राजनची पहिल्या षटकामध्ये. आणि त्या बॅटिंगसाठी दिनेश पाटील येतोय. आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम माहिती देतील की 9 चेंडू आणि 7 धावा. सामना अजून संपलेला नाही.
9 चेंडू आणि 7 धावा. याला मात्र हुकचा पॉवरफुल फटका बघायला मिळाला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. फक्त एका धावेची आवश्यकता आहे. स्कोर इज लेवल. एका धावेची आवश्यकता. सव्वीस धावनो खेळतोय राजन. ऑलराऊंडर परफॉर्मन्स बघायला मिळतोय राजन याचा. चलो अभी प्लेयर्स पवेलियन में बहुत हो गया ज्यादा फोटोशूट. स्वयंभू पायगाव याला मात्र कव्हरच्या वरून फटका खेळलेला आहे. चेंडू जाईल डीपिश पॉइंट सीमा पार चौकार. आणि याच बरोबर सेमीमध्ये प्रवेश होतोय तो अर्थात वीर तानाजी दापोडे संघाचा. अभिनंदन वीर तानाजी दापोडे. आणि हार्ड लक स्वराज्य स्पोर्ट कशेळी. आणि मॅन ऑफ द मॅच अर्थातच कंप्लीट ऑलराऊंडर ऑफ वीर तानाजी दापोडे राजन पाटील.